बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत विनम्र अभिवादन केलंय। यावेळी भीम जैसा सूरज अगर निकला न होता हमारे जीवन में ये उजाला न होता असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शायरीमधून बाबासाहेबांच्या प्रति भावना व्यक्त केल्या आहेत। एकनाथ शिंदे म्हणाले, भारताच्या संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे। या निमित्तानं मी बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांना शुभेच्छा देतो आणि या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो। बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि समता, बंधुता आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचं काम केलं। पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 1881 साली बाबासाहेब यांचा जन्म आपल्या भारत भूमीत झाला आणि 1956 साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं। बाबासाहेबांचं स्मरण प्रत्येक नागरिकाला होत असतं, कारण बाबासाहेब आपला श्वास आहे, बाबासाहेब दीपस्तंभ आहेत। समतेचा संदेश देणारे बाबासाहेब यांनी या देशाला सर्वोत्तम घटना दिली। अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना बनवली। समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे ही भावना त्यांनी मनात ठेवली होती। पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी काही ओळी बाबासाहेब यांच्याविषयी व्यक्त केल्या। एकनाथ शिंदे म्हणाले, भीम जैसा सूरज अगर निकला न होता हमारे जीवन में ये उजाला न होता, मर गए होते यूं ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला न होता। अशा शायरीमधून एकनाथ शिंदे यांनी आपले विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रति व्यक्त केले। बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबियामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून पुतळा उभा करण्यात आला। तसंच लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिकमध्ये पदवी घेतली। त्यांनी अनेक पदव्या मिळवल्यात, हा भारताचा गौरव आहे। 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, पण काही लोक संविधानाची लाल कोरी डायरी दाखवत फिरतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची घातली होती, हे मराठी माणसाने विसरू नये असं म्हणत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी एक किस्सा आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे। दरम्यान राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलं होतं की मुसलमानांनी भारतावर हिंदूंवर आक्रमण केली म्हणून हिंदू मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही। मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असंही होत नाही। मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे। राज ठाकरेंनी म्हटलंय की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। आज या जयंतीनिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठिंबा दिला होता आणि इतकेच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसे सडेतोड उत्तर दिले होते याचं स्मरण होणं आवश्यक आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात कॉम्रेड डांगे, SM जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचं सहकार्य मागितलं होतं। यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असंही सांगितलं होतं। इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचं केंद्र बनलं। या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे। इंदुमिल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक संदर्भात शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता, मात्र आता 3 वर्ष झालं तरी देखील अपेक्षित काम झालेलं नाही, हे दुर्दैव असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। हे काम तातडीनं आणि चांगल्या दर्जाचं होण्याची अपेक्षा आहे। अशा कामांमध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती प्रगती झालेली नसल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन केलं। यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। चैत्यभूमी दादर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। ही छायाचित्र पाहताना त्यांचा जीवन प्रवास आपल्यापुढे उलगडत जातो। एका महामानवाची जडणघडण कशी झाली हे समजून घेण्यासाठी ही छायाचित्र अतिशय महत्त्वाची असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। या सर्व छायाचित्रांची पाहणी सुळे यांनी यावेळी केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी दादर इथं जाऊन सुळे यांनी आंबेडकर यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं। यावेळी सुळे म्हणाल्या की त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गानंच देशाची खऱ्या अर्थानं प्रगती होऊ शकते। त्यांचे विचार आगामी पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करत राहतील।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली होतोय. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती त्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. स्मारक विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या विकास कामांसाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काहीही नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यांच्या या विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाढलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांना आजही दैवत मानतो असं विधान केलं होतं. तसेच बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चुलत्याच्या कृपेने आमचं सगळं काही सुरू असल्याचंही ते म्हणाले होते. जय पवार यांच्या विवाहप्रसंगी देखील अजित पवारांनी शरद पवार यांचे खास स्वागत केलं होतं. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही हे दोघे एकत्र दिसले. त्यात आता प्रफुल्ल पटेल यांनी दोघांबाबत मोठं विधान केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले असतील आणि त्यातून पवारसाहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काहीही गैर वाटत नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. अजितदादा विश्वस्त आहेत आणि पवारसाहेब हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आले तर त्यात आश्चर्याची गोष्ट नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकास कामांसाठी जर पवारसाहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर त्यात काहीही चुकीचं नाही. दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत. मात्र महाराष्ट्राच्या विकास कामांसाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीनं नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांच्या वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यावधींचा चुना लावण्यात आल्याचंही समोर आलंय. याची शिक्षण विभागानं देखील पुष्टी केली आहे. या प्रकरणी तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस शिक्षकांच्या वेतनापोटी सरकारच्या तिजोरीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्यात आलाय. शिक्षण विभागाच्या एका आदेशात हा प्रकार मान्य करण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांचं निलंबनासंदर्भात जे आदेश काढण्यात आले होते त्यात नागपूर जिल्ह्यामध्ये 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य पद्धतीनं नियुक्त करण्यात आले. तसंच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीनं मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेलं शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीनं प्रदान करण्यात आलं. त्यामुळे बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीनं वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठं नुकसान पोहोचवल्याचं आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशीची मागणी केली आहे. माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष यांनी म्हटलं की 2019 ते 22 दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांशी नियुक्त्या बेकायदेशीर पद्धतीनं कुठल्याही मान्यतेशिवाय करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांशी शिक्षकांचं अस्तित्व फक्त कागदावर असून त्यांच्या नावानं वेतन उचललं जात आहे असा आरोप गाणार यांनी केलाय. फुले सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमा 11 एप्रिल रोजी म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे फुले सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख 25 एप्रिलला पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यांची री ओढली आहे. दरम्यान यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की फुले सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये. त्यावेळी सगळेच ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते. केवळ काही कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला होता असं भुजबळांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की एकही सीन कट करू नका. सत्य आहे तेच दाखवलं आहे. महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेल्या ग्रंथ पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले दाखवले जात आहेत. आम्ही आजही ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही. आम्ही ब्राह्मण विरोधी नाही. सर्व ब्राह्मण फुले यांच्या विरोधात नव्हते. कर्मठ ब्राह्मणांचा विरोध होता. बहुजन लोक अंधश्रद्धेत होते. त्यावेळी काय परिस्थिती होती? दलितांची परिस्थिती कुणी नाकारू शकत नव्हतं. छगन भुजबळ म्हणाले की फुले चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे. त्यावेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे. जातीयवाद करून इतरांना कमी लेखणाऱ्यांनी हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे. आपण इतिहास विसरत चाललो आहोत. महात्मा फुले यांचं लेखन, संपादन आणि कृती ही त्यावेळच्या कर्मठ ब्राह्मणांविरोधात आहे. त्यांचा लढा ब्राह्मण विरोधात नव्हे तर ब्राह्मण्यवादाविरोधात आहे.
सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे हे सत्तेत येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र त्यांचा हा दावा संजय राऊत यांनी फेटाळलाय. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या विभागीय शिबिराची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेची सत्तेत येण्याची इच्छा असल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसं झालं नाही तर त्यांना इतर ठिकाणी सोडा, मुंबईतही उमेदवार मिळणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील त्याची चिंता चंद्रकांत पाटील यांनी करू नये, त्यांनी स्वतःची चिंता करावी. आम्हाला शहांचे पाय चाटण्याची आवश्यकता नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या प्रमुख नेत्यानं ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली आहे, त्याविषयी त्यांनी चिंता करावी असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय. फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, मात्र याच महाराष्ट्रात फुले यांच्या चित्रपटाला विरोध होतोय. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न का केला नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचा वाद मिटवला, मात्र फुले चित्रपटाचा वाद का मिटवू शकले नाहीत असा दावा देखील त्यांनी उपस्थित केला. या चित्रपटाला केवळ ब्राह्मण समाजाचा विरोध असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. सोमवारी हवामान खात्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह 22 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. झारखंडच्या काही भागात गारपीट देखील होऊ शकते, तर ओडिसामध्ये वीज पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, तेलंगणाच्या काही भागात उष्णतेची लाट आणि गुजरातमध्ये दमट उष्णता असू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होऊ शकते. त्याचवेळी सोमवारपासून राजस्थानच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा एक नवीन टप्पा सुरू होईल. यामुळे तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होऊ शकते. जोधपूर, बिकानेर आणि शेखावती विभागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या काळात पाकिस्तान सीमेजवळील भागात 46 अंशांपर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी दिल्ली, एनसीआरमधील लोकांना पुन्हा 40 अंश उष्णतेचा सामना करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून वादळ आणि पावसामुळे तापमानात घट झाली होती. सोमवारी तापमान सुमारे 39 अंश असेल, तर मंगळवारी ते 40 अंशाच्या पुढे जाईल. 16 ते 18 एप्रिल दरम्यान दिल्ली, एनसीआरमध्ये तीव्र उष्णता जाणवू शकते. हवामान खात्याने या 3 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेला येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तापमान 41 अंशांपर्यंत राहू शकतं.